माझ्या बाबाच्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी अभिषेक तेरडे, हवामान अभ्यासक। तर शेतकरी मित्रांनो, आपण या अगोदरचे सर्व अंदाज जे आहेत आतापर्यंत 100% खरे ठरलेले आहे आणि आपण जे पुढील जे लांब पल्ल्याचे जे सटीक अंदाज दिलेले होते ते त्यामध्ये सुद्धा आपणास बदल होताना दिसणार नाहीये। तर आपण बघू शकता, साधारण हे आपण महिन्याभर अगोदरच आपण बऱ्याच ठिकाणी अगोदर सांगून ठेवले होतं की पुढील परिस्थिती कशी राहील। तर आपण बघू शकता, साधारण आपण ऑक्टोबरच्या 17 पर्यंत अंदाज दिलेले आहेत। तर शेतकरी मित्रांनो, आपण मागील अपडेटमध्ये काजगी चक्रीवादळाबद्दल पण बोललो होतो, त्यानंतर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर नोंफा चक्रीवादळाबद्दल पण बोललो होतो। तर शेतकरी मित्रांनो, आपण खात्रीसाठी संपूर्ण व्हिडिओ आपण एकदा अवश्य बघा आणि आपली खात्री करून घ्या। तर शेतकरी मित्रांनो, आता आपण बघूया नेमकं पुढील परिस्थिती कशी राहील आणि वातावरणामध्ये काय घडामोडी घडतायत ते एकदा त्यावर आपण एक नजर टाकूया। तर शेतकरी मित्रांनो, ब्युरो ऑफ मेट्रोलॉजी ऑस्ट्रेलिया डिपार्टमेंट याद्वारे जर एमजीओ ची जर सध्याची जर पोझिशन बघितली तर आपण बघू शकता इनिशियल कंडिशन सध्या 5व्या फेज मध्ये असली आहे आणि हा जो 5वा जो फेज आहे सध्या तो मॅरिटाईम कॉन्टिनेंट म्हणजे काय होतंय की जे फिलिपिन्स, इंडोनेशिया वगैरे या देश असते, हे जे देश असतात या देशावर सध्या एमजीओ घोंगावत असल्या कारणामुळे आपणास जो आता सध्याचा जो महाप्रलयकारी जो पाऊस आपल्या भारत देशावर जो दिसतोय त्याचा प्रभाव म्हणून आपणास हा एमजीओ मुळे सगळं घडताना आपणास दिसत आहे। तर हा बघा, एक साधं सोप्या भाषेत सांगतो आपणास की जेवढा जास्त अँप्लिट्यूड तेवढा जास्त पाऊस आणि तेवढा जास्त वातावरणामध्ये कमी दाबी निर्मिती बनण्यास चालना मिळत असते। तर सध्या आपण बघू शकता इनिशियल कंडिशन मध्ये 5व्या फेज मध्ये आहे आणि याचा जर पूर्ण ट्रॅक जर बघितला तर तो साधारण 1 आणि 2 अँप्लिट्यूड मध्ये तो 29 सप्टेंबरच्या दरम्यान येण्याची शक्यता आपणास दिसत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता एमजीओचा जो फेज असतो तो साधारण 5 ते 6 दिवस एका सायकल मध्ये तो राहत असतो आणि तो असा त्याचं जे मार्गक्रमण आहे ते दर 30 ते 60 दिवसादरम्यान होत राहतं। तर आपण बघू शकता सध्या 5व्या फेज मध्ये आहे तो आणि त्याचं जर आपण बघितलं तर इंडोनेशिया, फिलिपिन्स वगैरे या देशावर सध्या एमजीओ हा सध्या घोंगावत आहे आणि त्याचाच प्रभाव म्हणून भारत देशावर भरपूर ठिकाणी जोरदार असा पाऊस आपणास बघायला मिळत आहे। बघू शकता मॅरिटाईम कॉन्टिनेंट मध्ये हे देश येतात, फिलिपिन्स, बोर्निओ, सुमात्रा बेट, तसेच जावा बेट, न्यू गिनी हे प्रदेश येत असतात आणि सध्या एमजीओ जो आहे तो या 5व्या फेज मध्ये असल्या कारणामुळं भरपूर कमी दाब निर्मिती आपणास बघायला मिळत आहे आणि इकडे पॅसिफिक महासागरामध्ये, प्रशांत महासागरामध्ये जे टायफून्स असतात, जे मोठे मोठे चक्रीवादळ बनण्यास जी सक्षम जी वातावरण जे पाहिजे ते निर्मितीसाठी हा एमजीओ सध्या जबाबदार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपणास हे दाखवत आहे मी, बघा एमजीओची सायकल बघा संपूर्ण आता सध्याची जर लेटेस्ट कंडिशन जर बघितली तर 28 सप्टेंबर पासून तो इकडे मॅरिटाईम कॉन्टिनेंट मध्ये सुमात्रा वगैरे या बेटांकडे जाताना दिसतोय। म्हणजे एमजीओचा जो फेज आहे तो आपलं निर्धारित जे अँप्लिट्यूड आहे त्याच्या कमी अँप्लिट्यूड मध्ये आता गमन करत असल्या कारणामुळे साधारण 28 सप्टेंबर मध्ये आपण बघू शकता लास्ट जे आहे ती एमजीओचा प्रवाह हा हिंदी महासागरावर किंवा भूमध्य सागरावर हा कमी होताना आपल्याला दिसत आहे आणि याचा परिणाम म्हणून साधारण 15 सप्टेंबर पासून राज्यामध्ये आणि तसेच आपल्या भागामध्ये पावसा कमी होताना आपणास दिसणार आहे आणि आपण सांगितलेलंच आहे की साधारण 17 सप्टेंबर पासून राजस्थानमधून मान्सूनचे जे वारे जे रिटर्न मान्सून आहे तो आपणास बघायला मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता आपण बघूया नेमका आता कमी दाबाचा प्रभाव कुठे राहील। तर शेतकरी मित्रांनो, आपण एक नासाने जारी केलेल्या 90 दिवसाच्या आतापर्यंतच्या टोटल पर्जन्यमानावर एक आपण स्थिती बघूया नेमकं कुठे पर्जन्यमान जास्त झालेलं आहे आणि कुठे पावसा कमी झालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता नासाने जारी केलेल्या उपग्रह छायाचित्रानुसार बघा, हा जो कोकण किनारपट्टीचा जो प्रदेश आहे या भागामध्ये 1000 ते 1500 मिलीमीटर, तर काही ठिकाणी साधारण पालघर वगैरे रत्नागिरी या भागामध्ये, तसेच कोकण, गोवा आणि या भागामध्ये 1500 ते 2500 मिलीमीटर पर्यंत पाऊस दाखवलेला आहे। इकडे जर बघितलं तर पूर्व विदर्भामध्ये बऱ्यापैकी चांगला पाऊस दाखवलेला आहे, पूर्व मराठवाड्यामध्ये पण चांगला पाऊस दाखवलेला आहे, साधारण 750 मिलीमीटर पर्यंत त्यांनी पाऊस हा आतापर्यंत दाखवलेला आहे। मध्य महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर अजूनही बऱ्याच ठिकाणी पाऊस हा कमी झालेला आहे, साधारण नाशिक जिल्ह्यापासून तर नगर जिल्ह्यापर्यंत 300 ते 500 मिलीमीटर हा पाऊस दाखवलेला आहे। आणि हे जे हा जो आपल्याला निळा डॉट दिसतोय, जो निळ्या रंगाचा जो डॉट दिसतोय हा पुणे जिल्हा आणि सातारा जिल्हा, म्हणजे या 2 जिल्ह्यामध्ये अजूनही साधारण फक्त 200 ते 300 मिलीमीटर पाऊस झालेला आहे। या भागामध्ये अजूनही बरीचशी तूट आपणास बघावयास मिळत आहे।
तर शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता नासाने जारी केलेली जी ही इमेज आहे त्यामध्ये संपूर्ण प्रदेश दाखवलेला आहे, भारताचा संपूर्ण राज्य दाखवलेला आहे की नेमकं पावसा कुठे झालेला आहे. आपण बघू शकता मध्य प्रदेशमध्ये साधारण 1000 ते 1,500 मिलीमीटर पर्यंत पाऊस झालेला आहे. उत्तर प्रदेशमध्ये पण चांगला पाऊस झालेला आहे. तसेच इकडे हिमालयाच्या पायथ्याशी पण जोरदार पावसा झालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण आता बघूया आपल्या जिल्हा वाईज नेमकं पावसाची तुटा किती आहे आणि कुठे जास्त पाऊस पडलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता जिल्हा निहाय पर्जन्यमान स्थिती नेमकं साधारण 1 जून ते 31 ऑगस्ट दरम्यान पावसाची परिस्थिती आपणास संपूर्ण दाखवलेली आहे की कुठे आतापर्यंत पाऊस जास्त झालेला आहे आणि कुठे हा पाऊस कमी झालेला आहे. तर आपण बघू शकता शेतकरी मित्रांनो, सातारामध्ये अजूनही -20% तूट ही दाखवलेली आहे पर्जन्यमानची. तसेच जालना जिल्ह्यामध्ये -21 म्हणजे साधारण निगेटिव्ह मध्ये पर्जन्यमानची अजूनही तूट दाखवलेली आहे जालना जिल्ह्यामध्ये. बाकी विभागाचा जर विचार केला तर इकडे बघा नांदेड, लातूर, धाराशिव या भागामध्ये 32, 25, 30% जास्त पाऊस दाखवलेला आहे. तसेच विदर्भामध्ये सर्वत्र ठिकाणी बघा पर्जन्यमान जे आहे म्हणजे नॉर्मल कंडिशन मध्ये दाखवलेलं आहे. तर इकडे नाशिक जिल्ह्यामध्ये पण बऱ्याचशा भागामध्ये चांगला पाऊस दाखवलेला आहे. तर आपण बघू शकता शेतकरी मित्रांनो, जिल्हानिहाय पावसाची जी तूट असते ती IMD जारी करत असते प्रत्येक 3 महिन्यांनी. तर आपण बघू शकता जालना आणि सातारामध्ये त्यांनी पावसाचं प्रमाण फार कमी दाखवलेलं आहे. आपण बघू शकता सोलापूर जिल्ह्यामध्ये पण -18 मध्ये दाखवलेलं आहे आणि नगर जिल्ह्यामध्ये -2% ची तूट दाखवलेली आहे. आपण बघू शकता. तर चला तर शेतकरी मित्रांनो, आपण बघूया नेमकं या जो उद्यापासून जो कमी दाब तयार होतोय बंगालच्या उपसागरामध्ये त्याचा प्रभाव राज्यामध्ये कसा राहील आणि तो कुठल्या विभागाला जास्त पाऊस देऊन जाणार आहे ते हे आता आपण बघूया. तर शेतकरी मित्रांनो, 3 तारखेपासून हा जो मराठवाड्याचा भाग आहे आणि तसेच विदर्भाचा जो प्रदेश आहे या भागामध्ये पावसाला अनुकूल अशी परिस्थिती 3 सप्टेंबर पासून चालू होताना आपणास दिसत आहे. तसा आज आणि उद्या सुद्धा पाऊस हा राहणारच आहे. पण जो खरा जो कमी दाबाचा जो प्रभाव आहे तर बघितलं तर 4 तारखेपासून आपणास दिसणार आहे. तर 4 तारखेला बघा नांदेड जिल्ह्याला, हिंगोली, वाशिम, यवतमाळ तसेच परभणी आणि जालना या जिल्ह्यांना मी रेड अलर्ट देतोय. साधारण 4 आणि 5 सप्टेंबर रोजी या भागामध्ये भरपूर असं जोरदार पाऊस आपणास बघायला मिळणार आहे. तर 5 तारखेला जर विचार केला तर इकडे एक ऑफशोर ट्रफ बनताना दिसतोय. आपल्या अरबी समुद्राकडे जो एक ऑफशोर ट्रफ बनताना दिसतोय त्याचा प्रभाव म्हणून जर बघितलं तर नंदुरबार, धुळे, नाशिक या 3 जिल्ह्यांना अतिवृष्टी होण्याचा शक्यता जास्त आपणास 4 सप्टेंबर, 5 सप्टेंबर आणि 6 सप्टेंबर या 3 दिवसामध्ये आपणास दिसणार आहे. या 3 दिवसामध्ये या तिन्ही जिल्ह्यांना भरपूर असं जोरदार असा पावसाचं परिस्थिती जोरदार पावसास सामोरे जावं लागणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आताच्या कमी दाबाचा जर प्रभाव बघितला तर खास करून तो बघा हा जो कमी दाब जो आहे जो नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, अकोला तर आणि चंद्रपूरचा दक्षिण भाग या भागाला याचा पाऊस हा जोरदार बरसणार आहे. तसेच इकडे नाशिक, धुळे, नंदुरबार या भागांना सुद्धा हा कमी दाब असा चालला असल्या कारणामुळे संभाजीनगर मार्गे, जळगाव मार्गे असा कमी दाब चालला असल्या कारणामुळे बघा या भागांना याचा जोरदार असा पाऊस आपणास बघायला मिळणार आहे. 4, 5, 6 सप्टेंबर रोजी या तिन्ही जिल्ह्यांना जिथे आतापर्यंत भरपूर म्हणजे पाऊस हा कमी झालेला आहे. धुळे जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस कमी झालेला आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पण अजून हवा तसा पाऊस झालेला नाही आहे. तर या तिन्ही जिल्ह्यांना जे सतत सोडत असलेले जे भाग आहे या भागांना आता 4, 5, 6 या 3 दिवसामध्ये जोरदार आपणास पाऊस बघायला मिळणार आहे. तसेच इकडे नगर जिल्हा, पुणे जिल्हा, सातारा जिल्हा या जिल्ह्यांना सुद्धा पावसाचं प्रमाण अत्यल्प असल्या कारणामुळे काय होतंय की आताचा जो कमी दाब आहे या जिल्ह्यांना सुद्धा पावसाळा देणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, एकंदरीतच जर बघितलं तर संपूर्ण राज्यामध्ये ढगाळ परिस्थिती राहील आणि जवळपास 80% राज्यामध्ये बऱ्याचशा विभागामध्ये पाऊस हा जोरदार बरसणार आहे. तर यामध्ये जो भाग सुटणार आहे तो बघा कोल्हापूर जिल्हा सुटणार आहे, सांगली जिल्हा सुटणार आहे आणि इकडे सोलापूर, सातारा, पुणे, धाराशिव, लातूर, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, संभाजीनगर, नगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव तसेच संपूर्ण विदर्भ यामध्ये येणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा अंदाज लक्षात घ्यावा. आणि आपण मागील व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की पुन्हा एकदा एक कमी दाब 9 तारखेला बनताना दिसतोय. तर त्याचा प्रभाव म्हणून सुद्धा संपूर्ण राज्यामध्ये जवळपास 14 ते 19 दरम्यान जोरदार ते अतिजोरदार आपणास पाऊस बघायला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, परतीचा जो वारे वाहण्याची जी तारीख आहे ती आपली 17 सप्टेंबर आपण सांगून ठेवलेलीच आहे. ठीक त्यानुसार आपणास घटताना आपणास त्याची प्रचिती येईलच. तर तेव्हापासून मान्सून हा रिटर्न होताना दिसेल. तर नेमकं पुढील व्हिडिओमध्ये आपण अपडेट देऊया नेमकं की नोव्हेंबर मधील आणि ऑक्टोबर मधील परिस्थिती कशी राहील, म्हणजे जेणेकरून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. धन्यवाद. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.